गणेशोत्सव के अवसर पर श्री गणेशा मूर्ति भंडार में भव्य प्रदर्शनी व बिक्री केंद्र की शुरुआत हो चुकी है। यहाँ सुंदर और आकर्षक शुद्ध मिट्टी से बनी गणपति बप्पा की मूर्तियाँ उपलब्ध है। प्रदर्शनी में विभिन्न आकार और डिजाइन की मूर्तियां शामिल है, जिन्हें घरेलू एवं सार्वजनिक गणेशोत्सव के लिए भी चुना जा सकता है। आयोजक नितिन हरडे और राजेश मेहर ने नागरिकों से अपील की है कि पर्यावरण के अनुकूल मूर्तियां खरीदकर गणेशोत्सव को और भी पावन बनाएं। स्थान श्री कृष्ण सभागृह हॉल, गोवर्धनी रोड, झिंगाबाई टाकली, नागपुर। Testech, an IT, branding and advertising company. Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing. सुंदर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, कुंदन लाल विराजे सतगौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साईं सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हो पद को। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। भक्ति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, मौसावी नंदन निश दिन गुण गावे। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। झिंगाबाई टाकली की शॉप पे आई हूँ। मैं हमेशा यहीं से लेती हूँ। यहाँ की जो मूर्तियाँ है वो सभी मिट्टी की होती है। प्रीवियस ईयर भी जैसे हमने यहाँ से लिया था, तो पेस्ट ऑफ पेरिस का जो भी रहता है, ये मूर्तियाँ वहाँ वैसी नहीं रहती है, मिट्टी की रहती है, जल्दी से अंदर चली जाती है। और आप यहाँ देख सकते हो जैसे मूर्तियाँ है सभी अलग अलग है। दगड़ू सेठ है, लाल बाग के राजा, यहाँ सभी टाइप की आपको मूर्तियाँ मिल जाएगी। और अलग अलग ऐसे अट्रैक्टिव मूर्तियाँ रहती है कि हम लोग हाउस वाइफ होकर भी हम लोग सब यहाँ आते हैं देखने के लिए। और सब मूर्तियाँ यहाँ आप देख सकते हैं एकदम अट्रैक्टिव रहती है, इसलिए हम यहीं से मूर्तियाँ लेते हैं। आप आए जो देख नहीं पा रहे हैं, तो न्यूज़ के माध्यम से अगर देख रहे हैं, तो आप क्या बोलना चाहोगे? हम ये बोलना चाहेंगे कि आप एक बार यहाँ शॉप पे आके विजिट करिए, तो आप खुद चाहोगे कि हम यहीं से मूर्तियाँ लेके जाए। एक बार आप देख लीजिए तो आपको खुद लगेंगे कि हम हर बार यहीं से शॉप से लेके जाए। नमस्कार, माझं नाव रोशन भाऊरावजी पानूरकर, मी इथला ऑनर आहे। इथे आम्ही 2013 पासनं आमच्या मूर्त्या लागलेल्या आहे। 2013 पासनं छोट्याशा दुकानापासनं तर मोठ्या शॉप पर्यंत आम्ही प्रयत्न केला आहे मोठ्या करायचा। जे व्यक्ती अजूनपर्यंत आमच्या शॉप पर्यंत पोहोचले नाही, त्यांनी आवश्यक येऊन आमच्या इकडे व्हिजिट द्यावी। आणि सुंदर सुंदर नवीन नवीन प्रकारच्या मूर्त्या आलेल्या आहेत। त्यामध्ये धोती, कुर्ता पॅटर्न, युनिक प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटेल। धन्यवाद। आमचा ॲड्रेस आहे झिंगाबाई टाकडी, गोदनी रोड, श्रीकृष्ण मंगल कार्यालय। आणि ज्या आमच्या इकडे ज्या मूर्त्या आहे त्या प्युअर मातीच्या आहे, नाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहे। मागच्या वर्षी इवन 2013 पासनं ज्याही व्यक्तींना आमच्याकडून मूर्त्या नेलेल्या आहे, त्यांनी अजूनपर्यंत आमच्याकडे कोणतीच कंप्लेंट आली नाही। आमच्या इकडे प्युअर मातीच्या मूर्त्या मिळतात आणि युनिक गणपती आणि बाल गणेश पासून तर लालबागच्या राजापर्यंत आणि महाराजापर्यंत आपल्याला मूर्त्या मिळणार। माझं नाव निवृत्ती चरपे, मी झिंगाबाई टाकडी इथलाच रहिवासी आहे आणि दरवर्षी आम्ही इथे मूर्ती बघायला येतो। तर इथलं श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये दरवर्षी त्यांचं मूर्तीचं एक सर्व प्रकारच्या मूर्ती अवेलेबल असतात आणि सर्व साईजमध्ये असतात। आम्ही म्हणजे ह्या एरियात अशा टाईपच्या मूर्ती दुसरे कुठे बघितल्या नाही आणि इथे आता आम्ही जस्ट थोड्या वेळाआधी मूर्ती बुक केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही इथूनच मूर्ती घेतो, कारण की अशा टाईपचं डेकोरेशन किंवा सौंदर्य मूर्तीची जे फिनिशिंग आहे तशी आम्हाला बाकी इकडे दिसली नाही, म्हणून आम्ही नेहमी इथूनच मूर्त्या घेतो। आपण काय म्हणतो? मूर्त्या एकदम युनिक आहे इथे आणि प्रत्येक दुसरीकडून थोडंसं वेगळंच दिसते। काय तुमचं म्हणणं? छान आहे। आम्ही मागच्या वर्षीपासून इथे येतो आहे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तर यांचं युनिक आहे। इथले आलेले जे मूर्ती आहे त्या एकदम छान आहे।
आणि आता त्याकरता नागपूर शहरामध्ये यांच्याबद्दल काही माहिती नसेल आता तुम्ही काय म्हणाल त्या जनतेला की अवश्य भेट द्यायची? या बाकी लोकांनी तर इथे श्रीकृष्णमध्ये येऊन बघायला पाहिजे आणि इथनं तुम्हाला जे आहे तर आणि मेन तर असं मातीचे जे बनलेलं आहे हे तेच मूर्ती आहे. तेच मला विशेष सांगायचं होतं की सर्व मूर्ती ह्या मातीच्या आहे. आम्ही त्या मागच्या वर्षी पण नेल्या आहे आणि यावर्षी पण आता नेत आहे. तर मागच्या वर्षी आम्ही स्वतः जेव्हा त्याचं विसर्जन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाही, यांनी जे बोलले त्याचप्रमाणे सर्व मूर्ती मातीच्या आहे. त्यामुळे हे सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की आजच्या युगात NMC वारंवार सर्वांना आवाहन करते. त्यानंतरही PUCच्या मूर्ती सर्वकडे विकल्या जातात, पण इथे युनिक म्हणजे आम्हाला जास्त आवडलं की ते सर्व मूर्ती मातीच्या आहेत आणि ही सर्वात मोठी महत्वाची पर्यावरणाच्या दृष्टीने पण खूप महत्वाची आहे आणि सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही असं आवाहन करतो की मॅक्सिमम लोकांनी इथूनच मूर्ती घ्याव्यात, कारण की विशेष बाब म्हणजे या सर्व मूर्ती मातीच्या आहे आणि तुम्ही यांच्या कलाकृती जरी बघाल ना, फेसिंग असेल किंवा जे सजावट आहे ती एकदम अशी उच्च दर्जाची वाटली आहे. फिनिशिंग चांगली आहे. त्यामुळे आम्ही रिकमेंड करतो की इथूनच मूर्त्या घ्यायला काही हरकत नाही. नमस्कार, मी राजेश मोहनलाल सोहम, आज जिंगाबाई टाकली स्थित गोकुलधाम सोसायटीचा सचिव आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गोकुलधामचा राजा म्हणून श्रीकृष्ण मंगल कार्यामध्ये जे गणेश मंगल मूर्तिकार आहे त्यांच्याकडून आम्ही मूर्ती घ्यायला आलो. आणि मी पाहिलं की इथे मुंबईसारखा गणपतीचा राजा आणि अयोध्याचा राजा आणि विविध प्रकारचे गणपतीचे जे व्यावहारिक आहे की बाल गणेश आहे किंवा राजा आहे, अशा प्रकारची मनमोहक मूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहे. आणि मी चितारोलीकडे सर्व फिरून आलो तर मला अशा प्रकारचे जे कलरफुल रंगबिरंगी आणि मनाला एकदम जोपासणारे मनमोहित अशी मूर्ती मी पाहिलेली आहे. आणि मी सुद्धा माझ्या घरासाठी मूर्ती इथून घेण्याची इच्छा करतो. जनतेला तुम्ही काय आव्हान मी सर्वांना अजूनपर्यंत माहित नाही त्यांना. कमीत कमी तुम्ही श्रीकृष्ण मंगल कार्याला भेट द्या आणि मनमोहक गणपती राजा जे आहे त्यांना पहा आणि आपल्या घरी त्यांना विराजमान करा. तुमच्या घरी सर्व समृद्धी आणि लक्ष्मी येईल. धन्यवाद. Testech, an IT, branding and advertising company. Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.